नमस्कार मंडळी, मी ज्योती कुलकर्णी, स्कूल सायकोलॉजिस्ट अँड काउन्सिलर. शालेय मुलांच्या समस्या आणि त्यांचं निराकरण या विषयांची चर्चा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये होणार आहे. तर स्कूल स्टुडंट्सच्या बऱ्याच समस्या असतात, जसं टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे. त्यांना ताण पण खूप असतात. आपल्याला असं वाटतं की मुलाला आपण शाळेत पाठवलं म्हणजे मुलगा छान मज्जा करून शाळेत आणि मग घरी येत असेल, तर तसं नसतं. शाळेत जाताना म्हणजे सकाळी उठल्यापासून मुलांना शाळेत जाईपर्यंत आणि शाळेतनं आल्यावरही भरपूर ताणतणावांचा सामना करायला लागतो. पण पालक म्हणून आपण ते अनभिज्ञ असतो. म्हणजे आपण लहान असताना पण आपल्याला ताण आलेला असतो, पण आपण पालक जेव्हा होतो तेव्हा आपण हे विसरून जातो. आणि त्यामुळे शालेय मुलाच्या समस्या जास्त वाढतात. आणि मग त्या समस्यांचा वर काय उपाय आहेत, काय शॉर्ट रेमेडीज आपण घरगुती करू शकतो, या विषयावर मी या चॅनलमध्ये चर्चा करणार आहे. आपण या विषयामध्ये स्कूल मुलांचं पहिलं म्हणजे हायपर ॲक्टिव्हिजमचा विषय घेणार आहोत. हायपर ॲक्टिव्ह बिहेवियर, मुलं ऐकत नाहीत. नंतर पुअर कॉन्सन्ट्रेशन, पुअर मेमरी, पुअर फोकस, या मोबाईलच्या वापरामुळे आलेल्या जास्त गोष्टी आहेत. तर मुलांची एकाग्रता कशी वाढवायची, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं, त्यांचे स्टडी हॅबिट कसे चांगले ठेवायचे, त्यानंतर आपली रिलेशनशिप, आपली पॅरेंटल मुलांबरोबर आपली रिलेशनशिप पण कशी असायला पाहिजे, तेही आपण ह्या गोष्टींचं चर्चा करणार आहोत. त्यानंतर कॉमनली आढळणारी गोष्ट म्हणजे सिबलिंग कंपॅरिझन पण बरंच असतं. म्हणजे भाऊ बहिणींमध्ये पण आईवडील कंपेअर करतात आणि त्या कंपॅरिझनमुळे पण मुलं कसं त्याला रिॲक्ट करू शकतात. तर त्या विषयावरही आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्व शालेय जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा स्कूल काउन्सिलिंग आहे, किंवा अभ्यासात मागं पडणं, कमी अभ्यास करणं, किंवा जेव्हा शिक्षक मुलांना शिकवत असतात तेव्हा मुलांना वर्गात उठून डिस्टर्ब करणं, आणि मग डिस्टर्ब केलं की मग म्हणजे टीचर पॅरेंट्सना कंप्लेंट करतात की तुमचा मुलगा अजिबात एका जागी स्थिर बसत नाही, ऐकत नाही, ओरडतो, त्याच्या वह्या इनकम्प्लीट असतात, तो विचारलं की काही प्रश्नांची उत्तरं देत नाही, त्याचं हँडरायटिंग कसं होतं. तर या असंख्य प्रश्न असे हे का निर्माण होतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे, तर मी या विषयावर आपली सगळी माहिती देणार आहे या चॅनलमध्ये. तर आपण कृपया ज्योती कुलकर्णीचं सायकोलॉजी तुमच्या घरी, स्कूल काउन्सिलिंग अँड पॅरेंटल काउन्सिलिंग हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन नवीन विषय जे येतील त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मुलांशी कसं वागायचं, किंवा काय मुलांना प्रॉब्लेम येतो आहे, त्याच्यावर तुम्हाला एक निश्चित गायडन्स मिळेल. आणि ते घरगुती उपचार तुम्ही करू शकता. म्हणजे इट इज लाईक फर्स्ट एड. म्हणजे कुठेही जाण्याआधी आपण घरातल्या घरात आपण आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकतो, किंवा मुलाबरोबर जर समजा आता भांडण झालं आहे किंवा तो ऐकत नाही आहे, तो खूप ओरडाआरडा करतो आहे, तो हायपर ॲक्टिव्ह झालं, तर त्यावेळी त्याला कसं शांत करायचं, किंवा अजिबातच मुलगा बोलत नाही, खूप लोनली आहे, इंट्रोवर्ट आहे, तर अशा मुलांना कसं एक्स्ट्रोवर्ट करायचं, या सगळ्या विषयांवर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? तर हे जर सगळ्या विषयांची माहिती तुम्हाला आवडत असेल आणि त्यावर तुम्हाला गाईडलाईन मी देते ती घ्यायला आवडत असेल, तर आपण माझं चॅनल नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण आता रोज भेटत जाऊ नवीन नवीन विषयांवर. थँक्यू.